पाय आपलं श्रीरामपूर कोण आहे याला जबाबदार? एवढ्या गोरगरीब लोकांच्या 70 वर्षापासून असणाऱ्या या उपजीविकेला कोण जबाबदार आहे नेमकं? तर लक्षात ठेवा, हे श्रीरामपूरचा चेहरा कसा बदलावला आहे बघा तुम्ही. आणि आता लवकरात लवकर आता तुम्ही आता हे केलंच आहे ना, तर यांचाही काहीतरी उपजीविका झाली पाहिजे, हे काहीतरी बंदोबस्त करा. कारण 70 वर्षापासून तुम्हाला अतिक्रमण दिसलं नाही. अतिक्रमण हे 1-2 दिवस 4 दिवस 5 दिवसात दिसून येतं, पण अतिक्रमण तुम्हाला एवढ्या दिवसात दिसलं नाही. अन्याय करू नका श्रीरामपूरवर. श्रीरामपूर हा आपला जिल्हा आहे आणि लक्षात ठेवा, या गोष्टीच्या विरोधात हा जो पण कोणी आहे, ज्यांनी पण हे केलंय, काय ज्यांनी पण हे केलंय ना, तर या लोकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर ती सुविधा झाली पाहिजे. आणि आपले राष्ट्रीय श्रीराम संघाचे माननीय सागर भैया बेग यांनी या सगळ्या व्यक्तींना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. तर लक्षात ठेवा, लवकरच आम्ही रस्त्यावर उतरू. तुझा भाव हा झालाच नाही पाहिजे, काय एवढंच आम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. आणि एक गोष्ट मी श्रीरामपूरकरांना नक्कीच सांगतो, श्रीरामपूर हा जिल्हा आहे, लक्षात ठेवा. सागर भैया बेग यांनी लय मोठं योगदान दिलेलं आहे. अहमदनगरचा अहिल्यानगर झालं आहे, लक्षात ठेवा. हिंदू जागा होतोय, पण आपल्याला सर्वांना एकजुटीने हा लढा उभा करायचा आहे आणि सगळ्यांना सागर भैया बेग यांच्याबरोबर उभं राहायचं आहे. कारण आता काय कोणते छोटी मोठी लहान मोठी कोणतीही जात राहिलेली नाही आहे. पण कोणी जर जाती धर्माचा छोटी जात मोठी जात असा जर उल्लेख करत असेल, तर हे आम्ही श्रीरामपूर खपून घेणार नाही. कारण काय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे काय, का सर्व सारखेच आहेत, जय श्रीराम, सगळे सारखेच आहेत. काय सगळे हिंदू म्हणून एकत्र या, फक्त कोणी लहान नाही कोणी मोठा नाही. आणि कोणाच्या जातीला हिंदू नका. ते दिवस गेले, हा उच्च तो नीच, तो काळा तो गोरा. आमचे सागर भैया बेग हे सर्व हिंदुत्वासाठी काम करतात, सर्व हिंदूंसाठी लढा देतात. तसेच सर्वांना श्रीरामपूरकरांना माझं हे सांगणं आहे का, त्यांच्या पाठीमागं तुम्ही सर्व हिंदू शक्तींनी चांगल्या मोठ्या ताकदीने उभं राहा, म्हणजे परत कुठं अन्याय अत्याचार होणार नाही. हे माझं समस्त हिंदू बांधवांना जय श्रीराम. हे सर्व माझं श्रीरामपूरकरांना सर्व हिंदू बांधवांना सांगणं आहे की जो सागर भैयाचा लढा आहे, त्या सागर भैयाच्या लढ्यामध्ये साथ द्या. कारण आमदार नसताना हे आमदारापेक्षा पॉवरफुल आपले सागर भैया बेग आहे. आणि त्यांच्या जातीचा कोणी उल्लेख करत असेल तर हा कोणताही हिंदू ही गोष्ट खपून घेणार नाही. कारण उच्च नीच हा भेदभाव राहिलेला नाही, सर्व समान आहेत. प्रत्येकाच्या दाखल्याच्या अगोदर लागलेलं आहे हिंदू, मग तो काय असेल ते, काय लोहार कुंभार सोनार सुतार मार असं वगैरे काही नाही, सगळे आपण फक्त हिंदू आहोत. हीच शिकवण लक्षात घ्या. आणि एवढं बोलून मी थांबतो. पण हा श्रीरामपूरचा बदललेला चेहरा मला असा बिलकुलही आवडत नाही. म्हणून मी सांगतो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाही झाला पाहिजे श्रीरामपूरमध्ये लवकरात लवकर पूर्णाकृती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही झाला पाहिजे. हा छत्रपती शिवाजी चौकामध्ये तो या अश्वारूढ सागर भैया बेग यांच्या या लढ्याला उत्स्फूर्त समस्त हिंदू बांधवांनी उभे राहा एका ताकदीने. आणि एकच गोष्ट सांगतो, सागर भैया बेग हे जिथे जिथे उभे राहतात, आंदोलन हे असं होईल कमी फक्त 2 ओळीमध्ये आंदोलन कसं होईल ते तुम्हाला सांगतो. का, कारण सागर भैया बेग की एंट्री, हमारे जो सागर भैया बेग है हिंदू धर्म रक्षक राष्ट्रीय श्रीराम संघ के सागर भैया बेग हिंदू धर्म रक्षक, इनकी एंट्री जोर से नहीं चाहने वालों के शोर से पता चलती है. जय जय श्रीराम. आपलं यूट्यूब चॅनल हिंदू टायगर MS17. जय श्रीराम.